श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. भक्त हो, 2025चा पहिला सोमवार हा 28 जुलै म्हणजेच आज आहे. श्रावण सोमवारचं महत्त्व म्हणजे आषाढी देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक श्रीहरी विष्णू योग निद्रेत जातात. त्यामुळे चातुर्मासाच्या काळात ब्रह्मांडाचं पालकत्व महादेव शंकर भगवानकडे असतं. श्रावण हा शंकर महादेवाची भक्ती करण्यासाठी उत्तम मानला जातो. म्हणूनच श्रावण सोमवारी महादेवावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचंही वेगळंच महत्त्व असतं. दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली जात असते. श्रावण सोमवारी शिवमुठीचं व्रत का करतात? तर लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष स्त्रिया हे श्रीवास्तव वाहण्याचं व्रत करत असतात. या व्रतामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जवस अशापैकी मूठ, ज्याला आपण शिवामूठ म्हणतो, ती क्रमशः वाहिली जाते. ही शिवामूठ वाहताना विशेष शिवमंत्राचा जपसुद्धा केला जातो. आता मी वर सांगितल्याप्रमाणे पहिला सोमवार हा 28 जुलैला आहे. त्यासाठी पहिल्या सोमवारी शिवामूठ, पूजा, व्रत, नियम, काय करावं आणि काय नाही हे आपण आता जाणून घेऊयात. श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व असते. पहिल्या सोमवारी भगवान शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा केली जाते. आणि शिवामूठ म्हणजे काय हे तर सांगितलं आहे. तर पहिल्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी? तर शिवामूठ ही श्रावणातील मूठ आहे. ही शिवामूठ अर्पण केल्यानंतर भगवान शंकराला आपल्यावर प्रसन्न होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करतात. शिवामूठ वाहण्याचे फायदे म्हणजे यामुळे काय होतं? आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते. आता सोमवारची विशेष पूजा कशी करावी? तर श्रावणी सोमवारी पूजा विधियुक्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे लागते. शक्य असल्यास तर आपल्याला मंदिरात जावे आणि नसेल तर घरीच पूजेची तयारी करावी. पूजेला बसण्यापूर्वी आपल्याला आपल्या मनामध्ये संकल्प करायचा आहे आणि शिवलिंगावर प्रथम स्वच्छ जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर स्वच्छ पानाने सुद्धा अभिषेक करायचा आहे. आणि मग नंतर फुलं, पानं आणि बेलपत्र, अक्षता आणि 1 मूठ तांदूळ म्हणजे शिवामूठ अर्पण करावी. आणि त्यानंतर चंदनाचा टिळा लावावा. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. आणि नैवेद्यामध्ये खडीसाखर, पंचामृत किंवा फळे ठेवावी. त्यानंतर शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करून आरतीसुद्धा करावी. आपण गणपतीची आरती करू शकतो, महादेवाची आरती वगैरे आपण हे सगळं करावे. महादेवाचा मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. रुद्राक्ष माळेनं जर जप केला तर अतिशय उत्तम आणि फलदायी ठरते. आता श्रावण सोमवारचा व्रत 3 प्रकारे करता येतो. सामान्य सोमवार, सौम्य प्रदोष आणि 16 सोमवार. पहिल्या सोमवारी सामान्य व्रताची पद्धत म्हणजेच पूर्ण निराहार उपवास केला जातो किंवा एक वेळ सात्विक भोजन केलं जातं. आपण फलाहारसुद्धा घेऊ शकतो, मात्र मीठ, तिखट आणि तामसी अन्न टाळावं. संध्याकाळी भगवान शिवशंकराची पूजा करावी आणि व्रताची कथा वाचावी. उपवास सोडवताना गूळ आणि तुपात बनवलेले पदार्थ आपण खावेत. पहिल्या सोमवारपासून सुरुवात करून संपूर्ण श्रावण महिन्यात व्रताचं उद्यापन शेवटच्या सोमवारी करू शकता. उपवास आणि पूजेच्या दरम्यान निराहार किंवा एक वेळ भोजन आपण करू शकतो. शिवलिंगावर जलाभिषेक आवर्जून करावा. दुग्धाभिषेक करावा किंवा रुद्राभिषेक करावा. आणि या व्रतामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा किंवा आपण महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा करू शकतो. आपण जर पहिल्या सोमवारी शिवलिंगावर केशर मिश्रित दुधाचा अभिषेक जर केला ना, म्हणजे बघा, जेव्हा पहिला सोमवार येतो ना आणि आपल्या दुधामध्ये केसर मिक्स करून त्या दुधाचा जर आपण अभिषेक शिवलिंगावर केला तर त्याचे आपल्याला चमत्कारिक फायदे होऊ शकतात. यामुळे काय होतं? व्यवसाय आणि नोकरीमध्ये आपल्याला यश मिळते. आपल्या व्यवसायात आपल्याला भरभराटी मिळते आणि यश मिळून आपल्याला खूप सुख समृद्धी प्राप्त होते.
विवाहित स्त्रियांनी माता पार्वतीची पूजा करून बेलपत्र अर्पण केल्यास सौभाग्य आणि वैवाहिक सुखसुद्धा मिळते असं सुद्धा सांगितलं जातं. शिवाय यंदा श्रावण महिन्यात 4 सोमवार आहेत. कधी श्रावण महिन्यात 4 येतात, कधी 5 येतात. पण 2025च्या श्रावण महिन्यात 4 सोमवार आलेले आहेत. 28 जुलै रोजी 1, 4 ऑगस्ट रोजी 2, 11 ऑगस्ट रोजी 3 आणि 18 ऑगस्ट रोजी 4 अशा प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ अर्पण केली जाते. श्रावणातील सर्वात मोठा वसा ही शिवामूठ आहे असं सुद्धा सांगितलं जाते. कारण प्रत्येक मुलीला वाटतं की आपण जेव्हा आपल्या सासरी जातो, आपल्या लग्न होऊन आपण जेव्हा आपल्या सासरी जातो तेव्हा आपले सासू सासरे, आपले नणंद, आपले जे नाते असतात त्यांच्यासोबत आपण एक मिळून राहावं आणि त्यांची सर्वांची माया आपल्याला मिळावी, प्रेमसुद्धा मिळावं. तर हे सगळं मिळण्यासाठी स्त्रियांनी श्रावणात शंकर भगवानाची पूजा करावी. हे सगळं वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. ते केल्याने काय होते, हे सर्व सुख प्राप्त होते. तर मैत्रिणींनो, पहिला श्रावण सोमवार आहे आणि अशा प्रकारे आपण महादेवांना प्रसन्न करून त्यांचे विशेष फायदे आपल्याला नक्कीच होणार आहे. तर पहिल्या श्रावण सोमवारी कशी पूजा करावी आणि त्या पूजेचे महत्त्व मी तुम्हाला सांगितलेले आहे. मी आशा करते की सर्व मैत्रिणींनी ह्या श्रावणी सोमवारी आणि संपूर्ण श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करून भगवान शंकरांची जेवढी होईल तेवढी आपल्या भक्तिभावाने पूजा करून शंकर भगवानांना समर्पित अशी पूजा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, सगळ्या प्रकारचे सुख प्राप्त होणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. ओम नमः